या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आयुष्यात कितीही पुण्यकर्म केलं परंतु अधर्माचा प्रतिकार केला नाही तर पुण्याचा क्षय होतो। अधर्माचा प्रतिकार हेच मोक्षाचं माध्यम आहे। भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेत हेच मार्गदर्शन अर्जुनाला केलं होतं आणि कलियुगातही भगवंताचं हेच मार्गदर्शन हिंदूंसाठी मार्गदर्शक आहे। आताच्या काळातही हिंदूंसमोर अनेक समस्या उभ्या आहेत। जागतिक पातळीपासून आता सर्वत्र युद्धजन्य स्थिती आहे, त्यामुळे हिंदूंनी धर्मरक्षणार्थ कृती करणं हाच उपाय आहे, असं आवाहन लेफ्टनंट कर्नल निवृत्त मनोज कुमार सिन्हा यांनी केलं। ते जयभवानी प्रसादाच्या मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत बोलत होते। या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खॅडे तसंच हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनीही मार्गदर्शन केलं। या सभेसाठी हजारो हिंदूंनी उपस्थिती दाखवून हिंदूंच्या संघटितपणाचा आविष्कार दाखवून दिला। प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरू स्वाती खॅडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला। सूत्रसंचालन चैतन्य तागडे यांनी केलं। या प्रसंगी राजन बुणगे म्हणाले की आज केवळ भारतात हिंदू असुरक्षित आहेत असं नाही, तर बांगलादेश, पाकिस्तान, कॅनडा यासह अनेक राष्ट्रांमध्ये या ना त्या मार्गाने हिंदूंवर आक्रमण होत आहेत। बांगलादेशात हिंदू असणं हा गुन्हा, तर भारतात मात्र बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर हे केवळ आरामात राहत नाहीत, तर त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत। त्यामुळे आता आपण सर्वांनी सतर्क होऊन जागृत होण्याची वेळ आली आहे, असं राजन बुणगे यावेळी म्हणाले। रशिया युक्रेन युद्ध चालू असताना इस्रायल, पॅलेस्टाईन, इराण, अमेरिका यांच्यातील भयानक संघर्ष चालू झालाय। भारत पाकिस्तान यांच्यातही सतत सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे। या सर्वांचे चटके गॅस सिलेंडर दरवाढ तसंच अन्य मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचलेत। येणारा काळ तिसऱ्या महायुद्धाकडे जाणार आहे, त्यामुळे पुढील काळात आपल्याला कोणतंही तंत्रज्ञान नाही तर साधनेचं बळच उपयोगी पडणार आहे। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी धर्मरक्षणाकरता सिद्ध व्हा, असं आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खॅडे यांनी केलं। आणि या सभेला उपस्थित सर्व मावळे आणि रणरागिणी यांना माझा भावपूर्ण नमस्कार। बंधुबांधव आणि भगिनीनो, आपण या मैदानामध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभेला आलेलो आहोत। या सभेला केवळ एक भाषण ऐकण्यासाठी आलेलो नाही आहोत। गेले काही वर्ष ज्या राम राज्याची आम्ही मागणी करतोय, ज्या हिंदू राष्ट्राची मागणी करतोय, त्या हिंदू राष्ट्राकडे, त्या राम राज्याकडे आपल्या भारताला नेण्यासाठी आणि मग त्या हिंदू राष्ट्राची दिशा कशी असावी हे ठरवण्यासाठी आजची ही सभा आहे आणि यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। म्हणजे आपल्या देशातील सेक्युलर असतील, साम्यवादी असतील, पुरोगामी असतील, यांच्या हा शब्द वापरला जायचा, पण आज सनातन नित्य नूतन जे कधी जुनं होत नाही असा अभिमानाने हा शब्द आता आपण वापरू लागलेलो आहोत। जर आपण सनातन धर्म आणि सनातनी गुगल ट्रेंड नुसार बघितलं तर इंटरनेट सर्च केला तर 400% वाढलेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने इंडिया आता भारत होऊ लागलेला आहे आणि याच भारताला आपल्याला राम राज्याकडे घेऊन जायचं आहे। हीच काळाची दिशा आहे आणि यासाठीच आजची सभा आहे। बांधवांनो, ज्या हिंदू राष्ट्राची मागणी करतोय, मग आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची मागणी करायला लागलो, आम्हाला हिंदू राष्ट्र हवं म्हणतोय, खरंच तर दुर्दैव आहे ज्या देशामध्ये 100 कोटी हिंदू राहत आहेत। यावेळी संत नागभूषणम बिरू महाराज, राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज, इंचगिरी मठाधीश हरिभक्तीपरायण पुष्पलता पाटील यांच्यासह भाजपा नगरसेवक सत्यनारायण गुरम, नगरसेवक बिजू प्रधाने, भाजपा नगरसेविका उज्ज्वला दासरी, चैताली गायकवाड, सुनीता कामाठी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका आणि भाजपच्या शहर प्रमुख रोहिणी तडवळकर, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती।